पाणी पाणी हटून टाका. पाणी पाणी हटून टाका. मंडळी, शेतकऱ्यांचे हाल सहन होईनासे झालेले आहेत. आज शेतकऱ्याने पांढरं सोनं जाळून टाकलंय. बघूयात काय आहे सविस्तर प्रकरण. पाणी पाणी हटून टाका. तेवीस 24ची नोंद माझ्या सातबाऱ्यामध्ये घेतली नाही. मी ऑनलाईन केलेला आहे. तरी पटवारींनी तहसीलदारांनी माझी सातबाऱ्यात नोंद न केल्यामुळे सीसीआय माझा कापूस नाकारला. तर मंडळी, हे शेतकरी आहेत. कष्टाने पिकवलेलं, घामाने पिकवलेलं पांढरं सोनं, ज्यातनं पैसा येणार होता कुटुंबासाठी, शेतीसाठी, ते जाळून टाकलंय. कापूस उत्पादकांच्या उत्कर्षासाठी केंद्राने उभारलेल्या भारतीय कापूस महामंडळाच्याच म्हणजे CCI यांच्या जाचकाठी, वेळखाऊ प्रकार आणि केंद्र चालकांना मारक असलेली धोरणं यामुळे कापूस विक्री संबंधी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. राज्यात केवळ 5.25 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. CCIच्या खरेदी केंद्रात ही खरेदी झाली आहे आणि आता विलंब केल्यामुळे शेतकरी वैतागलाय. अशा पद्धतीच्या घटना या महाराष्ट्रात घडू लागलेल्या आहेत. असंख्य ठिकाणी कापूस जाळून टाकून निषेध व्यक्त करण्यात येतोय. CCIने मराठवाडा विभागात म्हणजेच मराठवाडा आणि खानदेश मिळून 45 कापूस खरेदी केंद्र डिसेंबरमध्ये सुरू केलेले होते, तर 35 केंद्र विदर्भात सुरू केलेले होते. खरेदी केंद्र सुरू होऊन अनेक दिवस झाले, पण फक्त 5.25 लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली आणि सुमारे 80,000 कापूस गाठी म्हणजेच एक गाठ 170 किलोची कापसाच्या खरेदीची 7,020 रुपये प्रति क्विंटल या दराने CCIने खरेदी केली आहे. बाजारात कापूस दर हमी भावापेक्षा कमी आहे, परंतु जाचकाठी आणि किचकटपणा यामुळे शेतकरी खरेदी केंद्रात कापसाची विक्री करू शकत नाहीये. अटी धोरणात लवचिकता CCI आणत नसल्याने पुढे खाजगी खरेदीदार व्यापाऱ्यांच्या घशात कवडी मोल दरात आपला कापूस शेतकऱ्यांना घालावा लागतोय. CCIने कापूस खरेदी संदर्भात ERP सॉफ्टवेअर तयार करून घेतलाय. त्यात प्रथम 7/12 किंवा गट क्रमांक, पीक पेरा, आधार व मोबाईल क्रमांकाची नोंदणी करायला सांगितली आहे. त्यानंतर खरेदी केला जातोय कापूस. कापूस विक्रेत्यांचं बँक खातं आधारला लिंक असायलाच पाहिजे. मोबाईलला OTP आल्यानंतरच नोंदणी होते. एका शेतकऱ्याच्या नावावर फक्त 40 क्विंटल कापसाचीच खरेदी एका दिवसात केली जाते. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर कापूस पिकाची नोंद विविध कारणांनी लावलेली नाही आहे. कापूस पीक पेरा नोंद नसल्यास कापसाची खरेदी CCI करीत नाहीये. संबंधित शेतकऱ्यांना खरेदी केंद्रातून परत पाठवलं जात आहे. सभापतींचे पत्र दुर्लक्षित होत आहे. अनेक शेतकरी तांत्रिक आणि इतर कारणांमुळे आपल्या 7/12 उतार्यावर 2023-24च्या खरीपात कापूस पिकाची नोंद करू शकलेले नाही आहेत. संबंधित शेतकऱ्यांची कापूस पीक पेरा नोंद नसल्याने तलाठी यांचा पीक पेरा पत्र शिफारस घेऊन त्यांच्या कापसाची खरेदी करण्यात यावी अशी मागणी प्रचंड ठिकाणाहून केली जाते आहे. बाजार समित्यांच्या सभापतींनी CCIकडे ह्या मागण्या केलेल्या आहेत, परंतु ही मागणी CCIने दुर्लक्षित करून टाकली आहे. केंद्र चालकांना नुकसानाची भीती आहे. CCI कापूस खरेदीसाठी विविध जिनिंग, प्रोसेसिंग कारखान्यांची निवड करते आहे आणि हे कारखाने खाजगी व्यवस्थापनाचे असतात. त्यांच्याशी खरेदी प्रक्रिया, पॅकिंग याबाबत करार केले जातात. त्यात 1 क्विंटल कापसात 34 किलो उतारा किंवा रुईची निर्मिती व्हायला हवी. यापेक्षा कमी उतारा आल्यास पुढे होणाऱ्या नुकसानीला केंद्र चालकाला जबाबदार धरल्या जाणार आहे. अनेकदा कमी पाऊस, अतिपाऊस आणि इतर समस्यांमुळे रुईचा उतारा हा हवा तेवढा मिळत नाही आणि या अटीमुळे खानदेशात अनेक कारखानदारांनी CCIचे खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी नकार दिलेला आहे. तर मंडळी, CCIचे कापसाचा दर्जा आणि इतर बाबीचे निकष वरिष्ठांनी तयार केलेले आहेत. मंडळी, ही अतिशय वेदनादायक परिस्थिती सध्या मराठवाड्यात, विदर्भात बघायला मिळते.
प्रचंड मोठ्या प्रमाणात कापसाचं क्षेत्र हे मराठवाड्यात आणि विदर्भात आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस या पिकाची पसंती करतो आणि अशा पद्धतीनं त्याला जाळण्याची वेळ येते. शेतकऱ्यांच्या वाट्याला नेहमी दुःखच आलेलं आहे. तसा माल कवडी मोल भावाने विकला जातोय. आज हे कापूस जळत असताना पाहून प्रचंड वेदना होत आहेत. धन्यवाद.